164 लोकांना आणायची व्यवस्था एक खासगी विमान पाठवून केली अशी बातमी आम्ही ऐकली आहे। आता ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आहे का त्यांच्या वतीने आहे, म्हणजे जे काही पेपरमध्ये वाचतोय त्याच्यात आम्हाला असं दिसतंय की ते त्यांच्या वतीने केलंय। अभिनंदन आहे, चांगली गोष्ट केली की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, जर एखादा उपमुख्यमंत्री घेऊन स्वतःची जर ताकद लावून 164 लोकांना आणवत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पुढे एक दोन पावलं असायला पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांची अजून भूमिका झालेली नाही आहे की महाराष्ट्र शासन काय करणार आहे, तर याच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा एक संभ्रम आहे। तर आता मुख्यमंत्री अनासे सभागृहात आहेत, सभागृहात महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि त्यांनी जरी वैयक्तिक आणले तरी त्यांचं देखील अभिनंदन आहे। माननीय मुख्यमंत्री, मला वाटतं एकच विषय कंटेनर आपण प्रवाशांचा म्हणतोय, पण शेतकऱ्यांचा माल जो चाललेला एक्सपोर्ट तो अडकून पडलेला आहे। 1200 कंटेनर आहे, त्यामध्ये द्राक्ष वगैरे सगळी, केळी वगैरे सगळी, त्याचा सुद्धा विचार करावा लागेल। जर तिथे जाणार नसतील तर ते कंटेनर, कृषी मंत्री आहेत, पणन मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होईल, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। त्याचा सुद्धा सरकारने निर्णय घेऊन ते कंटेनर परत दुसरीकडे करण्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा। माननीय मुख्यमंत्री। सभापती महोदय, हा जो काही हे युद्ध सुरू झालं, ते युद्ध सुरू झाल्यानंतर एअर स्पेस बंद झाल्याबरोबर विशेषतः जे भारतीय पर्यटक किंवा वेगवेगळ्या व्यवसाय करता तिकडे गेलेले लोक आहेत, जे तिथले रेसिडेंट नाही आहेत, जे भारतात परत यायचं आहे, त्या लोकांचं मेसेजेस आपल्याला यायला लागले। आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला। त्यांनी एम्बसीला सगळीकडे ॲक्टिवेट केलं, सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला। पण आपल्याला याची कल्पना होती की नुसतं एम्बसीला संपर्क साधून हे होणार नाही, म्हणून आपल्या राज्याचे जे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत श्री गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली। आपण एक व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत। त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत। मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की एअर इंडियाची विमानं आता हळूहळू त्या ठिकाणी जात आहेत आणि लोकांना परत आणत आहेत। काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत, तर जिथनं आणता येतं आहे तिथनं आणण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे। विशेषतः कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की आपले जे ट्रान्झिटचे पॅसेंजर्स आहेत कुवेतमध्ये, त्यांच्याजवळ विजा नसल्यामुळे त्यांना अडचणी होत्या, पण तिथेही आपल्या एम्बसीनी प्रयत्न करून त्यांना आता एका ठिकाणी थांबवलेलं आहे किंवा एअरलाईननीच थांबवलं होतं, पण त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीनं तो प्रयत्न देखील आपल्या वतीनं करण्यात आलेला आहे। विशेषतः जे काही वेगवेगळे आपले त्या ठिकाणचे मंडळ आहेत, मराठी मंडळं वगैरे, यांना देखील आपण ॲक्टिवेट केलेलं आहे। त्यांच्याही माध्यमातनं जे काही आपले तिथले लोक आहेत त्यांना आपण मदत करतो आहे, त्यांच्याशी संपर्कात आहोत। व्हिडिओच्या कॉलच्या माध्यमातनं स्वतः गिरीश महाजन त्यातल्या अनेक लोकांशी बोललेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे। आपल्या इथे आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत श्री गावंडे, त्यांना देखील आपण ही जबाबदारी दिली होती, कारण ते फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर आहेत। त्यांनी त्या ठिकाणी विशेषतः आपल्या एम्बसीची बैठक घेऊन आणि ज्या काही SOPs आहेत त्या SOPs तिथले जे आपले नागरिक आहेत त्यांना त्या दिलेल्या आहेत। त्या आपल्या माझ्या ट्विटरवरनं माझ्या Xवरनं मी त्या पोस्ट केलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकता। दोनदा आपण सगळ्या पद्धतीनं काय काय लोकांनी करायचं आहे किंवा काय करू नये या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत। आणि आपण जे सांगितलं ते देखील सत्य आहे की आमचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीनं ती व्यवस्था केली होती आणि लोकांना त्यांनी त्या ठिकाणून परत आणणं ही अतिशय स्तुत्य अशा प्रकारचं हा उपक्रम आहे। राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करून ही भूमिका मांडली होती की राज्य सरकार जे काही महाराष्ट्रातले लोक तिथे आहेत त्यांना आणण्याकरता व्यवस्था करू इच्छिते, परंतु केंद्र सरकारने त्या संदर्भात हे सांगितलं आहे की सगळी राज्य अशी प्रयत्न करतील तर त्या ठिकाणी किऑस तयार होईल आणि आत्ता एअर स्पेस सुरक्षित नाही आहे, त्यामुळे स्टेट कॅरियर्स जे आहेत भारताचे
तेच त्या संदर्भातली जी वाहतूक आहे ती सुरक्षिततेनं करू शकतील आणि म्हणून तशा प्रकार